सर्वसाधारणपणे मानवाची प्रवृत्ती अशी असते की जर आपल्याला कोणी त्रास दिला तर आपण देखील त्या व्यक्तीला त्रास दिल्याशिवाय ठेवायचा नाही. वचपा काढायचा, बदला घ्यायचा, अशा प्रकारची एकंदरीत प्रवृत्ती असू शकते. आणि अशाच प्रकारची प्रवृत्ती प्राचीन काळापासून आत्तापर्यंत चालत आलेली आहे. यहुदी समाजामध्ये मात्र ह्या बाबतीत एकूण 4 टप्प्यामध्ये संक्रमण झालेलं आहे. पहिला टप्पा होता अमर्याद सूडबुद्धीचा. अशा ह्या अमर्याद सूडबुद्धीमध्ये माणूस थोडासा जरी डिवचला गेला, थोडासा जरी दुखावला गेला, तरी मरेपर्यंत आपल्याला दुखावणाऱ्या व्यक्तीला त्रास देत राहायचा. किंवा आपल्याला थोडासा त्रास दिला असेल तर दुसऱ्या व्यक्तीला भरपूर त्रास द्यायचा. अशा प्रकारची प्रवृत्ती होती. आणि त्याचं एक जबरदस्त उदाहरण जुन्या करारामध्ये आहे. याकोबाला 12 मुलं होती आणि दीना नावाची एक मुलगी होती. शकेमच्या तरुणांनी त्या दीनाला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला शिमोन आणि लेवी हे रानामध्ये होते. ते घरी आल्यानंतर त्यांना ही बातमी कळाली. त्यांनी जाऊन त्या संपूर्ण शकेमकराच्या पुरुषांची कत्तल करून टाकली. अशा प्रकारे अमर्याद सूडबुद्धी हा पहिला टप्पा होता. जेव्हा मोशे चित्रामध्ये आला तेव्हा मोशेने त्याला मर्यादा घातली की डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने आपला डोळा फोडला असेल तर त्याचा केवळ डोळा फोडायचा आणि तिथेच थांबायचं. त्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारे दुसऱ्या व्यक्तीला त्रास द्यायचा नाही. परंतु तिसऱ्या टप्प्यामध्ये अजून एक संक्रमण घडलं की जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला तर त्याला 3 वेळा क्षमा करायची. 4थ्या वेळा मात्र त्या व्यक्तीला शिक्षा करायची. अशा पार्श्वभूमीवरती संत पीटर प्रभू येशू ख्रिस्ताला विचारतो की प्रभूजी, माझ्या भावाने माझा अपराध केला असता मी किती वेळा त्याला क्षमा करायची? आणि येशूने त्याला सांगितलं की 7 वेळा. असं मी तुला सांगत नाही, 7च्या 70 वेळा. जेव्हा पीटरने 7 वेळा असं विचारलं तेव्हा त्याला वाटलं होतं की मी केवळ 4 वेळापर्यंत सांगत नाही तर 7 वेळा म्हणजे जास्तच सांगतो. परंतु येशू मात्र अजून त्याच्या पलीकडे जातो आणि त्याला सांगत आहे की अमर्याद क्षमाशीलता. म्हणजे अगोदरचा टप्पा जो होता तो मर्यादित क्षमाशीलतेचा होता. आत्ता येशूने जो टप्पा सांगितला तो अमर्याद क्षमाशीलतेचा टप्पा होता. फादर टोनी डिमेलो ह्यांनी अशाच प्रकारे वक्तव्य केलेलं आहे. ते आपल्याला त्यासाठी एकूण 4 उदाहरणं देतात. पहिलं उदाहरण आहे फुलाचं. ते फूल जे असतं ते सौंदर्य देतं. ते फूल जे असतं ते सुगंध देतं. ते फूल असा विचार करत नाही की माझ्यासमोर आलेली स्त्री कुरूप आहे किंवा सुंदर आहे, तर ते फक्त सौंदर्य आणि सुगंध देतच राहतं. झाड जे असतं ते पांथस्थाला सावली देत असतं की आपल्या आश्रया आलेला पांथस्थ हा श्रीमंत आहे की गरीब आहे, राजा आहे की भिकारी आहे, ह्याचा विचार ते झाड करत नसतं. किंवा एखादा दिवा जो असतो त्या दिव्याच्या जवळ भिकारी गेला म्हणून त्याचा प्रकाश कमी होत नाही. एखादा सम्राट गेला म्हणून तो पटकन धगधगता होत नाही, तर तो शांतपणे तेवत राहतो. आणि 4थं उदाहरण आहे साखरेचं. ती साखर सकाळी खा, दुपारी खा, संध्याकाळी खा, बसून खा, उभे राहून खा, तरी देखील ती साखर गोडच लागते. खाणाऱ्याच्या मनोवृत्तीवरती साखरेची चव नसते अवलंबून. म्हणजे गरिबाने जरी खाल्ली, श्रीमंताने खाल्ली, सज्जनाने खाल्ली आणि पाप्याने जरी खाल्ली तरी साखर मात्र गोडच राहते. ही अमर्याद क्षमाशीलतेची उदाहरणं आहेत. कोणी कसंही वागू दे, मला मात्र चांगलंच वागायचं आहे, असा निर्धार माणसाने करणं गरजेचं आहे.
म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगत आहे की दुष्टाला अडवू नकोस. जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे, आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस. म्हणजे अशा प्रकारचा जीवनशैलीचा एक सुंदर आराखडा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासमोर सादर केलेला आहे. त्या अमर्याद क्षमाशीलतेचं उदाहरण साक्षात परमेश्वर पिता आहे. त्यांनी देखील आपल्याला अमर्याद क्षमाशीलतेचं दान द्यावं, म्हणून त्याच्याकडे विनम्रपणे प्रार्थना करूया.